नमस्कार, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर आशिष भालेराव. मी डॉक्टर पूजा फिरके. आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे. जी ऑफर आहे 25,000 जे इम्प्लांट होतं ते आपण 9,999 ला देत आहोत. 9999. आणि सर्वात मुख्य म्हणजे 9,999 मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये. या चार्जेस मध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे. ही ऑफर 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत राहील. तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता. बदलापूर शहरात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. आऊ मोरे फाउंडेशन आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. आपटेवाडी परिसरातील खुल्या सभागृहात हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, ज्येष्ठ नेते शरद म्हात्रे, श्रीधर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बदलापूरमधील माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्या माध्यमातून नेहमीच निरनिराळे उपक्रम राबवले जातात. यातीलच एक उपक्रम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा. वयाची 60 वर्ष ओलांडल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकांत खुणावू लागतो. मात्र बदलापूरमधील आऊ मोरे यांच्या संकल्पनेमुळे परिसरातील 400हून अधिक ज्येष्ठ नागरिक एकत्रित आले आहेत. आऊ मोरे यांच्या माध्यमातून नेहमीच वर्षा सहल, पावसाळी सहल, आरोग्य शिबिरे यासारखी उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवली जातात. तसेच गरजू ज्येष्ठ नागरिकांना आऊ मोरे स्वखर्चातून मदत करतात. नुकत्याच पार पडलेल्या सत्कार समारंभ सोहळ्यात 400हून अधिक नागरिकांचा आऊ मोरे यांनी सत्कार केला. यावेळी शहरातील प्रमुख नेत्यांसह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विभागाचे नगरसेवक, माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी एक सुंदर सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यामध्ये 500हून जास्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. आणि या सन्मानातून एक चांगला संदेश जाणार आहे की जो नेहमी वयोवृद्ध मनुष्य आपल्या कुटुंबापासून कुठेतरी लांब झालेला असतो, विभक्त झालेला असतो, कुठेतरी मान सन्मान कमी झालेलं परिसरात दिसून येतो. या अशा वंचित घटकाला सन्मानित करण्याचं कार्य या ठिकाणी केलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगला संदेश जाणार आहे की आज समाजामध्ये पाहतो आपण सगळीकडे की वयोवृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली आहे. ज्या मुलाबालांसाठी कष्ट करून, ज्या आईवडिलांनी मेहनत करून आपल्या मुलांना मोठं केलेलं आहे, खास करून एज्युकेटेड लोकांमध्ये मला ही फार मोठी गोष्ट दिसते की मुलं कुठेतरी परदेशात असतात आणि आईवडील कुठेतरी वृद्धाश्रमात असतात. तर आजच्या या कार्यक्रमातून एक चांगला बोध आहे की आपल्या मुलांनी या आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचं निश्चितपणे चांगल्या पद्धतीने संगोपन केलं पाहिजे. तसं कोर्टाचा सुद्धा आदेश आहे की मुलासह मुलीने सुद्धा आईवडिलांचं संगोपन करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी गेले 4 ते 5 वर्ष झाले, लॉकडाऊनचं 1 वर्ष सोडलं आपलं, तर दरवर्षी हा कार्यक्रम आपण बदलापूर करत असतो. 392 वयस्क लोकांचं आपलं रजिस्टर मंडळ आहे की सगळे राजकीय लोक हे आपले जे लहान वयाची मुलं असतील, तरुणाई असेल, महिला असतील, यांच्यासाठी भरपूर कार्यक्रम करतात. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांनी वयाची 35 वर्ष या देशासाठी वयाची बरीच वर्ष घातलीत, पण त्यांच्यासाठी खूप कार्यक्रम केले पाहिजेत असं मनापासून सगळ्या कार्यक्रम वाटलं. म्हणून मी माजी नगरसेवक म्हणून संपूर्ण बदलापूर शहरातील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम करावा अशी प्रेरणा घेऊन या ठिकाणी त्या लोकांसाठी आपण चांगले कार्यक्रम करावे. चांगल्या उद्दिष्टांनी त्यांच्यासाठी काय काय प्रॉब्लेम असतील, फॅमिली प्रॉब्लेम असतील त्यांचे ते सॉल्व्ह करण्यामध्ये त्यांना वकील पण दिलेले आहेत. आणि ज्येष्ठ नागरिकांचे वयाच्या 60 पासूनचे त्यांना काही कुठले प्रॉब्लेम असतील ते असतील ते सॉल्व्ह करायचे आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर कोणाला काय वाटत असेल तर अविनाश मोरे आमचं ऑफिस इथे सेवामध्ये आहे, तर त्या ऑफिसमध्ये आपले प्रॉब्लेम सांगायला हरकत नाही, आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू.